की ठीक आहे एक तर विमानतळ करू नका आणि विमानतळ जर करायचं असेल तर आता हे असं करा, करायचं असेल तर हे घ्या, करायचं नसेल तर मग आनंद आणखी त्याच्यापेक्षा जास्त आहे आम्हाला. जर करायचं नसेल, करायचं नसेल तुमचा हट्ट असेल तर हे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला पाऊल ठेवून देणार नाही, या तऱ्हेने पाऊल ठेवून देणार नाही आणि माझा बेकायदा वागू देणार नाही कोणाला. ही जनतेचं राज्य आहे. म्हणतं कुणाला कुठल्याही पार्टीला दिली असतील, मतं देऊन जे कुठल्याही पार्टीचे निवडून आले ते त्या मतावर निवडून आले. मतदारांचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. इथेही तुम्ही आमदारांना सांगितलं पाहिजे नाही जाणार म्हणून, सांगितलं पाहिजे कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आम्ही पुन्हा तुम्हाला मतं देऊ म्हणा, ज्याला त्यांनी मतं दिली असतील त्याला सांगतो तुमच्या वेळी. तर मध्ये त्यांची आमची गाठ पडली होती, दोनदा पडली होती खरं तर. अगदी मला वाटते यांच्या लग्नात पण पडली बाळासाहेबांच्या मुलगी यांच्या लग्नात, ती माझ्या लक्षात आहे मध्ये. तेव्हा त्यांना आपण निरोप द्या तुम्ही आणि जाऊन सांगा मी फोन करतो पाहिजे तुम्ही, तुम्हाला जर अपॉइंटमेंट मिळाला तर आपल्याला काय कमी होणार नाही. आणि जे ज्यांना हे व्हायलाच पाहिजे असं वाटतंय त्यांनी लोकांचं भलं करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यासाठी तरी करावं. दुसरी बाजू आम्हाला काय दोन्ही बाजू तुम्ही एक मागच्या वेळेला तुम्ही होता, आता हे आहे, आम्हाला काय फरक पडत नाही. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. एकदा निवडून येणारा माणूस मतं दिली ज्यांनी त्यांचा प्रतिनिधी नसतो, तो कुणाचा असतो किंवा असते सगळ्या मतदारांना. एकदा निवडून गेलं की सगळं संपलं. तेव्हा आपण किती दिवस वाट बघायची ठरवा, नाहीतर याचा निकाल लावण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक आंदोलन करावं लागेल. ते आंदोलन कधी करायचं, किती दिवस वाट बघायची. दिवाळी झाल्यानंतर आपण पुन्हा जमू, पण ज्या वेळेला जमू तारीख ठरवायला आंदोलनाची त्यावेळेला पहिल्यासारखं इथं जागा बसायला शिल्लक हे जमणार आहे का? जमणार आहे का नाही? जमवायला पाहिजे. कारण काय आहे की 16,80,000 जर असेल मुख्या तर मग असेंब्ली आहे, तर मग लढायचं नाही असं कसं काय असू शकते. आणि त्याला पर्याय काय, विमानतळ कॅन्सल. त्याला झेपत नसेल तर विमानतळ कॅन्सल, आणि झेपत असेल तर पैसे टाका, प्रवेश घ्या, दफ्तर का बेमुदत आंदोलन करायचं. 16,80,000 हातात पडल्यावर उठायचं. बरोबर मान्य आहे का? निर्णय होतोय का? झालं पाहिजे ना. 16ला एक काम सुरू करा म्हणजे मला सांगितलं हे सगळं. पहिल्यांदा सुरुवातच केली सुरुवातच तिथं केल्या आणि स्कीम होईपर्यंत आपल्याला पैसे वाटायला भरपूर वेळ पण ते सुरू झालं पाहिजे. नाही मग आपल्याला काय पैसे देणार नसतील तर इथलं जे काही कंपनीला दिलंय ते सुद्धा होऊ देणार नाही. इथं कोण कंपनी आहे त्याला हाकून लावायचे राहणार नाही हे पण आपल्याला सांगायचं का? आणि पडलंय नाही आम्हाला धोका आहे त्याचा. पडले नाही किंवा किती पडले? एक दोन एक पडले, दुसरं कमी पडेल पाच. दिवाळी
त्यानंतर मेळावा घ्यायचा आणि बेमुदत आंदोलनाची गरज पडली तोपर्यंत यांनी काही केलं नाही. यांना नोटीस देऊ, या मेळाव्यामध्ये नोटीस देऊ, 15 दिवसाची नोटीस देऊ आणि त्यामध्ये ते काही चर्चा करायला तयार नसतील तर आपल्याला बेमुदत आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल. याचा निर्णय तुम्ही आज करावा हात वर करून, अशी आपल्याला मी आवाहन करतो. ओके.